इथल्या स्मशानभूमीमधला बाबासाहेबांचा पुतळा हटवणं आणि त्याच्या भोवती असलेल्या गर्दुल्ल्यांचा आणि इतर सगळा वावर घालवणं यासाठीचं उपोषण करण्याच्या अगोदर 8 महिने त्यांनी ते ज्या कायद्याने वागा लोक चळवळीचं काम करतात त्या चळवळीचा हेतू मनामध्ये ठेवून महानगरपालिकेशी, जिल्हाधिकाऱ्यांशी आवश्यक तो सगळा पत्रव्यवहार केला. त्या ईमेलची अगदी थप्पी त्यांच्यासमोर जमलेली आहे. पण जोपर्यंत कुठलं तरी टोकाचं पाऊल एखादा सामाजिक कार्यकर्ता उचलत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल काही निर्णय घ्यायचा नाही, अशा प्रकारची प्रशासनाची महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक भूमिका दिसते. त्याचंच एक प्रत्यंतर त्यांच्या उपोषणाच्या निमित्ताने येताना दिसतं आहे. मी मराठी अभ्यास केंद्राचा कार्यकर्ता म्हणून, भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे हे जाहीर करण्यासाठी म्हणून इथे आलो आहे. पण अशा प्रकारे आपण सोबत आहोत, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहोत, एवढं म्हणण्याने एखाद्या माणसाचं पणाला लागलेलं जे आयुष्य आहे त्याच्यावर काही खूप अनुकूल परिणाम पटकन होतो असं नाही. मला असं वाटतं की एखादा पुतळा गैरमार्गाने उभा करण्यासाठी तथाकथित लोकवर्गणीतनं जर एखादा पुतळा उभा केला असेल आणि त्याच्या खाली कुठल्या तरी 2 माणसांची नावं असतील तर त्या 2 माणसांच्याच वर्गणीतून तो झालेला आहे असं का गृहीत धरू नये आणि त्या माणसांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्मशानातनं बाबासाहेबांचा पुतळा काढणं, जसं त्या अगोदरची म्युरल्स काढली गेली तशा पद्धतीने तो काढला जावा आणि योग्य प्रतिष्ठेनुसार, योग्य पुतळा धोरणानुसार बाबासाहेबांचा पुतळा या शहरामध्ये यावा, स्वतंत्रपणाने यावा. पण मुळामध्ये हा जो पुतळा अवैध ठिकाणी ठेवला गेला आहे तो काढून टाकण्याची त्यांची मागणी अगदी रास्त आहे असं मला वाटतं. या शहरातले, या जिल्ह्यातले सर्वपक्षीय कार्यकर्ते जे दबावगट म्हणून काम करत आहेत त्यांचा राज यांना मिळणारा पाठिंबा जरी आश्वासक असला तरीसुद्धा सुट्ट्यांच्या दिवसांचा फायदा घेऊन इथल्या महसूल प्रशासनाने, इथल्या पोलीस प्रशासनाने एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याच्या हे उपोषण जीवावर बेतेल अशा पद्धतीची असंवेदनशीलता दाखवू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे. आमचा कार्यकर्ते म्हणून राज यांना पाठिंबा आहे, पण प्रशासनाकडे थोडीफार संवेदनशीलता शिल्लक असेल तर त्यांनी एरवी सुट्ट्यांमध्ये ते हजारो कामं कायदेशीर आणि बेकायदेशीर करत असतात, तर एखादा बेकायदेशीरपणे बसवला गेलेला पुतळा सुट्ट्यांमध्ये सुद्धा 10 मिनिटात बाजूला हटवणं त्यांना सहज शक्य आहे. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याला त्याचं आयुष्य पणाला लावावं लागणं अशी वेळ न आणता हा निर्णय महानगरपालिकेनं तातडीने घ्यावा अशा प्रकारचं आवाहन मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने करतो. धन्यवाद.